हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय का सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतोय मॅम. ओके, दिसतंय का? हो. ओके. बरं, नवोदयचं प्रकरण हो. शिकणार आहोत आपण. अरे, संख्या पद्धतीचं आलं का पुन्हा? गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड एक प्रकरण इव्हनिंग. चुकीचं आलं. गुड इव्हनिंग सर्वांना मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बरं, पाहता पूर्ण संख्यावरील चल मूलभूत क्रिया. हे दुसरं प्रकरण पाहायचंय आज आपल्याला. पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. हे आज आपलं नवोदयचं दुसरं प्रकरण सुरू होणार आहे. 4 मूलभूत क्रिया कोणत्या बरं? मूलभूत क्रिया 4 आहेत गणितामध्ये. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. बरोबर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना सर्वांना? यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, हो भागाकार मॅम. यावरती आपण ज्या काही वेगवेगळ्या क्रिया करतो हो मॅम. त्या वेगवेगळ्या पद्धतीने कधी एकत्र असतील, कधी वेगवेगळ्या मॅम पद्धतीने तुमचा आवाज येत नाही. सर्वांचे mute झाल्यानंतर माझा आवाज येईल. आता येत असेल पा. आता माझा व्यवस्थित आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये मला पाठवा. मी सर्वांचे माईक आता म्यूट केले, आवाज व्यवस्थित येत असेल. ओके, चला, सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय. काय काय असणार यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत. येथे भागाकार आहे. भागाकारामध्ये जे काही पार्ट्स असतात, जसे की भागाकार, भाजक, भाज्य, बाकी, यांना कशाला काय म्हणायचं आणि कोणत्या ठिकाणी कोणती क्रिया आहे का, कोणत्या नंबरला काय म्हणायचं हे व्यवस्थित आपण पाहूयात. त्याबरोबर इथे डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या आहेत या प्रकरणामध्ये. त्याचबरोबर आपल्याला सरासरी पाहायची, यामध्ये ॲव्हरेज म्हणतो आपण, सरासरी किंमत काढायला इथे आपण शिकणार आहोत. बरं, त्याबरोबर क्रमवार संख्यांची बेरीज, क्रमवार संख्यांची सरासरी, विषम संख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी, हे सर्व आज आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. बरं, आता इथे भागाकाराची जी क्रिया दिलेली आहे ती क्रिया प्रथम अभ्यासूयात. इथे भागाकार दिलेला आहे 34/6, 34 डिवायडेड बाय 6. आता 34 जो दिलेला आहे इथे, हे भागाकाराचं चिन्ह आहे चमच्यासारखं. याला म्हणायचंय भाज्य. भाज्य म्हणजेच डिव्हायडर. दुसरं आहे भाजक. भाजकला म्हटलं जातं डिव्हायझर. भागाकार, जे काही उत्तर येतं त्याला भागाकार म्हटलं जातं. भागाकार म्हणजेच कोशंट. इंग्लिशमध्ये यालाच आपण कोशंट असं म्हटलं जातं. त्यानंतर बाकी, जे काही उरेल त्याला बाकी म्हटलं जातं. बाकी म्हणजेच रिमेन किंवा रिमाइंडर, त्याला बाकी असं म्हटलं जातं. आता जर भाज्य पुन्हा एकदा मिळवायचं असेल तर काय करायचं? जर भागाकार माहितीये, बाकी माहितीये, भाजक पण माहितीये, पण भाज्य नेमका कोण आहे हा माहित नाही, तेव्हा काय सूत्र वापरणार? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. म्हणजे इथे कुठला ना एखादी क्रिया कुठली तरी एक नसेल तर या सूत्रावरून आपण ती काढू शकतो. समजा आता इथे भाजक जो आहे असा येतो पहा, भाजक 6 आहे, भाजक 6, भागाकार 5 आहे, बाकी आपण अगोदरच ठेवून घेऊयात, पुढे जागे नाहीये. बाकी 4, भाजक 6, भागाकार 5 आहे, तर भाज्य बरोबर किती, असा प्रश्न होतो पहा. चौथी आणि 5वीच्या येतील. तर याच सूत्राचा वापर करायचा आहे. हे सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. जसं की आता हा भाजक दिलेला आहे इथं 6. आता हेच आपण घेतलंय, वेगळं नाही उदाहरण घेतलेलं आहे. भाजक 6 आहे, भागाकाराला होता 5, इथेच आहे, याच्यातलंच उदाहरण घेतलेलं आहे 34/6.
त्याबरोबर बाकी जी आहे तर ती मिळवायची. भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करून जर बाकी मिळवली तर येणारं उत्तर म्हणजेच आपला डिवायडंड असतो, म्हणजेच भाज्य असतो. 6 पंचे 30, 30 आणि 4 बाकी यामध्ये 4 जी आहे ती मिळवली. पुन्हा एकदा आपल्याला नंबर मिळतो 34. किंवा वेगळं उदाहरण घेऊयात. आता असं एखादं उदाहरण दिलं तुम्हाला. आता भागाकारामध्येच घेऊयात. 27 आहेत आणि याला 4 ने भाग दिला. आता इथे आपल्याला आपल्याकडे नंबर अगोदरच काढून ठेवूयात. 4च्या जवळची संख्या 27 तर येत नाही पाड्यामध्ये. 4 सख 24 होतो, बरोबर. 4 सख 24, बाकी 3 उरले. मग आता इथे आपला जो काही भागाकार आलेला आहे, भागाकार किती झाला? आता याच सूत्रामध्ये आपण ठेवूयात आणि आपलेच नंबर इथे मिळतात का ते क्रॉस चेक करून पाहूयात. भाज्य हाच मिळतोय का? भागाकार जो आहे तो 6 भागाकारामध्ये ठेवला. भाजक इथे 4 होता, तो 4 ठेवला. बाकी 3 होती, ती 3 ठेवली. 4 आणि 6चा गुणाकार केला. 6 चोक 24, 24 आणि 3 हे 27 होतात, जे की इथे भाज्यामध्ये दिलेले. मग इथे 27 हे उत्तर मिळालं, जे की आपलं भाज्य होतं. आता या ज्या क्रिया आहेत तुम्हाला इयत्ता 3री पासून शिकवलेली असतील. भागाकार इयत्ता 2री 3री पासूनच शिकवला जातो. त्यावेळी भागाकार काय, भाजक काय, भाज्य काय आणि कोणत्या नंबरने गुणल्यानंतर कोणाला प्लस केल्यानंतर कोणती संख्या मिळते, काय कमी जास्त करायचं हे तुम्हाला अगोदरच झालेलं असतं. आता आपण पाहूया डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या. आता कसोट्यांचा उपयोग होतो. यापूर्वी सुद्धा आपण कसोट्यांचा वापर केलेला आहे. मागच्या प्रकरणामध्ये झालेला दिसला तुम्हाला. आता ज्या कसोट्या असतात, कसोट्या म्हणजे एक प्रकारचं भागाकारासाठी मदत होते. आपण संख्येला पाहता क्षणी ठरवू शकतो, की कोणत्या पाढ्यामध्ये कोणती संख्या येईल किंवा या संख्येला 8 ने भाग जाईल का, 5 ने भाग जाईल का, 3 ने भाग जाईल का, कोणतीही संख्या दिली. आता एवढी मोठी संख्या दिली. 8, 2, 4, 9, 7, 8, 5. तर संख्या जर तयार केली तर ती झाली 82,49,785. अगदी तुम्हाला विचारलं सहजपणे, की या संख्येला 2 ने भाग जातो का? तर तुम्ही पाहता क्षणी सांगणार, नाही, इथे 2 ने भाग जात नाही. पुन्हा विचारलं तुम्हाला, 10 ने भाग जातो का? नाही जात. 10 ने सुद्धा भाग जात नाही. 5 ने भाग जातो का? हो, 5 ने भाग जातो. पुन्हा विचारलं 4 ने भाग जातो का? पाहता क्षणी आपण काहीच नाही केलेलं, पाहता क्षणी आपण सांगतोय, नाही जात. मग आता हे क्रॉस क्रॉस का आलं? हे राईट यानं 5 नेच का गेल्यात? आता 3 ने भाग जातो का? पाहूयात 3 ने भाग जातो का? तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अंकांची बेरीज करून घ्या. अंकांची बेरीज जर 3च्या पटीमधली आली तर 3 ने निशेष भाग जातो. करा बरं, अंकांची बेरीज किती झाली? किती आली बरं अंकांची बेरीज? 8 आणि 2 10. 10, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 30 आणि 8, 38, 38 आणि 5. 43. 43. आता 38ला सॉरी 43ला 3 ने भाग जाईल का? 3च्या पाढ्यामध्ये 43 येतो. नाही. हे चेक करायचं. नाही. म्हणजे अगदी आपण पाहता क्षणी सांगितलं. हो, आणि त्या संख्येला 8 ने भाग जाईल का? मग 8 ने पण जाणार नाही. म्हणजे आपण पाहता क्षणी आपण सांगितलं. आता काहींना समजलं, काहींच्या डोक्यावरून गेलं. असं का झालं? काहींना पाहता क्षणी समजलं. याचं कारण आहे त्यांच्या कसोट्या पाठ आहेत. मग कसोट्या पाठ कराव्या लागतात. मग काय आहेत या कसोट्या? कसोट्या म्हणजे ट्रिक्स आहेत एक प्रकारच्या. सर्व प्रकारच्या पुस्तकांमध्ये असतात, कोणत्याही प्रकाशनांच्या पुस्तकामध्ये. हे इयत्ता 2री 3री पासून जर या कसोट्या पाठ असतील तर गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या संख्येवरच्या ज्या काही क्रिया आहेत, क्रम ओळखणे असेल, पुढील संख्या असेल किंवा भागाकाराच्या क्रिया असतील, ही जी सोपी सोपी म्हणजे ही जी कठीण वाटणारी उदाहरणं आहेत, तर ते आपण अगदी सोप्या पद्धतीने ते सोडवू शकतो. बरं. आता हे किती जणांना समजलं बरं? हे आपण क्रॉस क्रॉस का केलं? फक्त मला 5 समजले. नेच भाग का गेला? किती जणांना समजलं? हँड रेज करा बरं. मला समजलं. किती मॅम जणांना मला समजलं? ओके, म्हणजे यांनी पृथ्वीराजला समजलं, वृंदाला समजलं, दियाला समजलं, त्यानंतर मुग्धाला समजलं,
ओके, मल्हारला समजलं, आराध्याला समजलं. बरं, आता बाकीच्यांना न समजण्याचं कारण म्हणजे त्यांच्या कसोट्या पाठ नाहीयेत. मग आता आपण कसोट्या पाठ करायला घ्यायच्या. कसोट्या पाठ करणार ना अगदी सोप्या पद्धतीने पाठ करायच्या आणि एकदम छोट्या भाषा. थोडक्यात सांगते मी तुम्हाला, कसोट्या सुद्धा खूप मोठ्या नाही देत, एकदम ट्रिक वाईज. जमेल ना? त्या पाहायच्या ना आपण कसोट्या. ओके, 5 जणांना माहिती हो आहे. ना. आता पृथ्वीराज, दिया, मुग्धा, मॅम रिया, मला हे पण तर माहिती. मागच्याच क्लासला आपण मागच्या वर्षीचे विद्यार्थी आहेत. यांना तर जे मागच्या वर्षीचे त्यांना तर 100% सर्वांना माहिती. म्हणजे हे आपल्याला मागेच झालेलं होतं. याचा उपयोग होतो आपल्याला, बुद्धिमत्तेमध्ये होतो, गणितामध्ये होतो. तर आता तो मॅम उपयोग डायरेक्ट कसा करायचा ते आपण पाहूयात. पहा, आता 2ची कसोटी, 4ची कसोटी आणि 8ची कसोटी. आता एकमेकांसारख्या थोडेफार साम्य आहे, म्हणून इथे एकत्र अशा कसोट्या दिलेल्या आहेत. 2ची कसोटी काय पाहिजे पहा, कोणत्याही समसंख्येला 2ने निःशेष भाग जातो. समसंख्या आपण कशाला म्हणतो? मग आता 2ने भाग जाणार आहे म्हणजे सर्व समसंख्या. पण सम नेमकं कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो. मग ती संख्या कितीही लहान असू द्या, मोठी असू द्या, 2 अक्षरी असेल, 10 अक्षरी असेल, 20 अक्षरी असेल, कितीही अक्षरी असेल, तिथे आपल्याला 1 सेकंद सुद्धा वेळ लागत नाही. पाहता क्षणी आपण सांगतो हो, याला 2ने भाग जातो किंवा याला भाग जात नाही. मग अगदी पाहता क्षणी सांगण्यासाठी आपल्याला फक्त इथे पाहावं लागेल, 1-2 उदाहरणं पाहावी लागतील. पाहता 9, 4, 3, 2, 1. आता 94,321 एकक स्थानी या 5 पैकी कोणीच नाहीये. 0 पण नाही, 2 पण नाही, 4 नाही, 6 नाही, 8 नाही, यापैकी कोणीच नाही. म्हणजे या संख्येला भाग जाणार नाही. आता इथं संख्येमध्ये थोडासा बदल केला मी. 3, 4, 8, 5, 0. 34,850 ही संख्या घेतली. आता एकक स्थानचा अंक पाहिलं. एकक स्थानचा म्हणजे लास्ट वाला नंबर पाहिला. हा 0 आहे. 0 हा समसंख्येमध्ये येतो. एकट्या 0ला तर आपण सम म्हणत नाही, विषम पण म्हणत नाही. पण तो एकक स्थानी येतोय कोणाच्या तरी, तर ती संख्या 100% सम झालेली असते. म्हणजे या संख्येला 2ने निःशेष भाग जाणार आहे. त्याबरोबर आता कितीही मोठी, अगदी वाचता न येण्यासारखी जरी संख्या तुम्ही घेतली, तरी तुम्ही तिथे ठरवू शकणार आहे. पण आता ही संख्या झाली. मग आता ही संख्या समसंख्या आहे का? तर याच्या एकक स्थानी यापैकी एक अंक आहे, 6 आहे. म्हणून या संख्येला 2ने निःशेष भाग जाणार आहे. बरं, काय संख्या आहे बरं आता ही? 98,56,34,686 ही संख्या. बर, आता आणखी एक नंबर देते. आता तुम्ही मला सांगायचं की त्या नंबरला 2ने भाग जाणार की नाही. मी नंबर देत जाते, तुम्ही येस और नो हे सांगायचंय. जर भाग जात असेल 2ने, 2ने निःशेष भाग जाणार आहे. 2ने भाग जाणाऱ्या जात असेल तर मी तिथे राईट करेल, नसेल जात तर क्रॉस करेल. पण तुमच्या म्हणण्यानुसार 973 सांगा, भाग जाईल का 973ला? 973 येस और नो? राईट करा, क्रॉस करा किंवा नो म्हणा. नो, व्हेरी गुड. पण हा जो 3 आहे तर तो 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक नाही, म्हणून याला भाग जाणार नाही. हा क्रॉस केला मी. पुढची संख्या 95,688 सांगा, या संख्येला भाग जाईल का? येस, व्हेरी गुड. वृंदाचं उत्तर आलं, रियाचं आलं, आराध्या, प्रांजल, मल्हार, व्हेरी गुड. इव्हन नंबर आहे म्हणून जाईल. शिवेंद्र, पृथ्वीराज, जीवन, ईश्वरी, रुद्रराज, तेजस्विनी, राजनंदिनी, व्हेरी गुड. म्हणजे आता या संख्येला भाग जातोय. आणखी 1-2 संख्या पाहूयात आणि पुढची कसोटी पाहूयात. 1, 6, 2, 9, 4, 8, 5. 16,29,485 या संख्येला भाग जाईल का? या संख्येला 2ने भाग जाईल का?
नाही जाणार. व्हेरी गुड. नाही जाणार का? तर 5 हा ऑड मध्ये येतो, तो चालणार नाही. 4 नंबर 826940. हा, आता सांगा 8,26,940 या संख्येला 2 ने भाग जाईल का? व्हेरी गुड. येस, सर्वांचा आन्सर येता यस, राईट आहे. कारण 0 हा युनिट प्लेस मध्ये येतोय, इथे दिलेला आहे, म्हणून तो इव्हन आहे. इव्हन असेल तर तो 100% तिथे डिवाइड होणार आहे, 2 ने डिवाइड होणारच आहे. 5 नंबरचं पाहता 54623 5,46,231 या संख्येला 2 ने भाग जाईल का? नो, पाकोडाचंही उत्तर बदलून येत नाही, सर्वांना समजले बरोबर. चला, आता ही जर कसोटी सर्वांना समजली असेल तर आता आपण जाऊयात पुढच्या कसोटीकडे. मी सर्वांचे तरी सुद्धा एकदम माईक ऑन करते. मला सांगा, या कसोटीमध्ये कोणाला काही अडचण आहे का? कसोटी यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत. ओके, कोणालाच अडचण नाही. समजलंय? हो. ओके, चला, सर्वांना समज. हो. आता आपण हो. कसोटी पाहू. मला कोणालाही प्रॉब्लेम नाही म्हणतात कसोटीकडे. यापूर्वी सुद्धा कसोट्या झालेल्या होत्या, तरी सुद्धा ज्या कसोट्या आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे, त्या पुन्हा पुन्हा रिवाइज कराव्या लागतात. विसर पडतो, लहान मुलात विसर पडतो, काही हरकत नाही. आणि यानंतर घेण्याची गरज पडणार नाही, कारण आपल्याला उदाहरणच तितके येणारच की उदाहरणांमधून पुन्हा एकदा उदाहरण तसं आलं की ती कसोटी होऊन जाणार. कधी 4च्या कसोटीचं उदाहरण येईल, कधी 8च्या येईल, कधी 5चं येईल, कधी 12चं येईल. कोणत्याही कसोटीचं उदाहरण येईल आणि तिथे आपण ट्रिकनुसार ते समजून घेऊ. बरं, पहा, आता पुढची जी कसोटी आहे 4ची कसोटी. ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला 4 ने निःशेष भाग जातो, अथवा ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानी 0 हा अंक असतो, त्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो. आता एवढं मोठं थोडंसं कठीण जातं कळायला. मी तुम्हाला छोटीशी ट्रिक देते. 4ची कसोटी जी आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. दशक व एकक, व पेक्षा इथे प्लस करून घेतला तरी चालेल, दोघांना एकत्र. ही जर नंबर जर 4च्या पटीतील असेल तर हे पाहिजेत कसे, 4च्या पटीतील. हे 4च्या पटीतील म्हणजे 4च्या पाड्यातील. किंवा काय करणार तुम्ही, दशक व एकक बरोबर दोन्ही स्थानी जर 0-0 असतील तर, दोन्ही स्थानांवर जर 0 असेल तर, दोन्ही स्थानांवर काय तिथे हवा, 0. जर लास्टला 2 0 असले की लक्षात ठेवायचं की ही संख्या 4 ने विभाज्य आहे. समजा तुम्हाला अशी संख्या दिली, पाहता इथे शेवटचे 2 अंक पाहिजे असतात, दशक आणि एकक पासून तयार झालेली. हा झाला 20 नंबर. 20 हा 4च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबल मधला आहे, म्हणून या संख्येला भाग जाईल. किंवा आता अशी एखादी संख्या दिली 8925 आणि लास्टला 2 0 आहेत, 8,92,500. मग आता इथे एवढंच पाहिजे की लास्ट वाले 2 नंबर, मग लास्ट वाले 2 नंबर 0 आहेत, म्हणजे इथे 4 ने ही संख्या विभाज्य आहे. या प्रकारे लक्षात ठेवायचे. आता मी काही संख्या देते, तुम्ही ओळखा. 9426 सांगा 9426. कसोट्यांची गरज जी आहे मुळात मोठ्या संख्येमध्ये पडते. बऱ्याच जणांचं हो येते, फक्त वृंदाचं नो आलं. ओके, राजनंदिनीचे नो आलं, शिवेंद्र राजे, वृंदा, ईश्वरी, रेवती,
श्रेया, आता बऱ्याच जणांचं नो येते. पृथ्वीराज, असं कसं चुकतोय तू? सुप्रिया. पण आता या संख्येला 4ने भाग जात नाही. का नाही जात? शेवटचे 2 अंक हे 4च्या पाड्यामध्ये येतात का? पहा बरं, 26 नाही आहेत 4च्या पाड्यामध्ये. या संख्येला 4ने भाग जाणार नाही. दुसरी संख्या घ्या, 892400. आता सांगा, 8,92,400 या संख्येला 4ने भाग जाईल का? येस. चला, मल्हारचं उत्तर येते. तेजस्विनीचं, रुद्रराजचं मात्र नाही असं म्हणणं आहे. ओके, सिद्धीचं आलं, पृथ्वीराज, श्रेया, विनया, सुप्रिया, ईश्वरी. सुप्रियाचं उत्तर मला बऱ्याच दिवसानंतर दिसलं. सॉरी, कोमल गुरुकुले आहे का नाही, कोमल आहे. प्रत्येकाने काय करा, तुम्ही तुमचं नाव टाका प्रोफाईलला. बऱ्याच जणांचं काय होतं, आई बाबांचंच नाव असतं, मग ते मला लक्षात येत नाही लवकर. आता माझं बऱ्यापैकी तुमचं सरनेम आणि तुमचं नेम एवढं माझं चांगलं लर्न झालेलं आहे. पण लास्टला 2 झिरो आहेत. असे जर लास्ट वाले 2 नंबर जर झिरो असतील तर तिथे 100% 4ने भाग जाणारी संख्या ही आहे. 743824. पहा, आता या संख्येला भाग जाईल का? 7,43,804. पटपट उत्तर येऊ द्या. आणि जेवढी जास्त आपण इथे नियमांकडे नाही पाहायचं, उदाहरणांमधून आपल्याला कसोट्या पाठ होत असतात. उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या. व्हेरी गुड. येस, सर्वांना आता समजलेले. पहा, हो उत्तर येते सर्वांचं अगदी बरोबर. येस, या संख्येला 4ने भाग जातो. जेवढी जास्त आपण उदाहरणं पाहणार तेवढी आपली ती कसोटी व्यवस्थित पाठ होणार आहे. 2 4 6 9 8 7. सांगा. नो. नाही जात. का बरं? 87 हा तर टेबलमध्ये येत नाही 4च्या. आता हे कसं ठरवलं आपण? तुम्हाला असं वाटलं असेल की 4 10 जार 40 पर्यंतच टेबल असतात, पण असं नाहीये. टेबल हे कधीही संपत नसतात. 87 ला डिवाइड करा. हॅलो, काय आता इथे डिवाइड करूयात आपण. या प्रकारे, जर तुम्हाला काटछाट नसेल जमेल तर या प्रकारे करा. 4ने डिवाइड करून पाहायचं फक्त लास्ट वाले 2 नंबर. 4 2 जार 8, हा 7, पुन्हा 4 1 जार 4 आणि हा आपला रिमेन असणार आहे 3. म्हणजे इथे जर बाकी उरत असेल तर त्या संख्येला निशेष भाग जात नाही. बाकी उरणारी संख्या नको, म्हणजे या संख्येला भाग जाणार नाही. या प्रकारे चेक करू शकता तुम्ही. जर पुढचे पाढे पाठ नाही, जर ठरवता येत नाही, तर या प्रकारे चेक करा, किंवा काटछाट पद्धतीने आपण जसा भागाकार करतो त्या पद्धतीने करा. आता 5 नंबरचं उदाहरण, 927498. आता बऱ्याच जणांचं हो असं उत्तर आहे. श्रेयाचं म्हणणं आहे हो. मुग्धा, रुद्रराज, ईश्वरी, पृथ्वीराज, मल्हार. ओके, सर्वांचं उत्तर येते हो. वृंदा, फक्त वृंदाचं नो आलं, बाकीच्यांचं येस आहे. मुग्धाचं पण नो आलं. मुग्धा, पृथ्वीराज आणि वृंदा यांचं नो, हे उत्तर बरोबर आहे. आराध्या मानते त्यांचं सुद्धा आलंय, पाहता नो आले. आता उत्तरामध्ये बदल होतोय. पहा, अगदी सहजपणे जर पाहिलं तुम्हाला वाटेल की हा या संख्येला भाग जातो, पण नाही जात. या संख्येला भाग जात नाही. हे क्रॉस चेक करून पहा. या पद्धतीने करून पाहिलं तरी चालेल. 98 ला डिवाइड करा 4ने.
आता अगोदर आपण पाहिलं होतं नेहमीच्या पद्धतीने या प्रकारे असं केलं तरी चालेल किंवा असं काटछाट केलं तरी चालेल. काटछाटची जरा जास्त सवय ठेवा. हे समजणं गरजेचं आहे. ही वेळखाऊ पद्धत आहे. वेळखाऊपासून आपल्याला थोडंसं सुटकारा हवा आहे. इथून आपण जेवढं आपल्याला शॉर्टकट करता येतं तेवढं करायचंय. पहा 4 1 जार 4, 4 2 जार 8. 9 मधून 8 कमी केले, 1 राहिला. हा 1 आणि हा 8. आता 18 तयार झाले. 4 4 4 जार 16 आणि इथे जी आहे तर ती बाकी जी आहे रिमेन्स जे आहे आपला तो 2 उरणार आहे. बाकी 2 उरत असेल तर तसा चालणार नाही. म्हणजे या संख्येला भाग जात नाही. ज्यांना ही पद्धत नाही समजलं त्यांनी या पद्धतीने पहा. आता लास्ट वाला एक उदाहरण तुम्हाला 2 6 4 9 8 4 4. चला सांगा. काय झालं? थांबा. कमेंटमध्ये काय आलं उत्तर? हा सिद्धी सूर्यवंशी. हा उत्तर नो आलं होतं. ओके चल तुझं नाव नंतर मी पाहिलं नसेल. 5-6 जणांचं नो नो आलं की मी तिथे चॅट बॉक्स बंद केला. त्याच्यामुळे तुझं नाव पाहायचं राहिलं असेल. असं काही वाईट नका मानून घेत जाऊ की माझं आज नावच घेतलं नाही, माझं उत्तरच पाहिलं नाही, असं काही नाहीये. काय होतं जोपर्यंत चॅट बॉक्स ओपन आहे तोपर्यंत मी चेक करते, त्यानंतर बंद करून आपलं शिकवायला सुरुवात करते. असं काही नाही, एखाद दिवशी एखाद्याचा नंबर येतो, एखाद दिवशी राहतो. पण आता या संख्येला भाग जातो. का जातो? तर लास्ट वाले 2 नंबर 44 हा 4 ने डिवाइड होणार आहे. इथंच ठेवून पाहिला तरी चालतो. 4 1 जार 4, 4 1 जार 4, 4 1 जार 4. या प्रकारे आपण चेक करू शकतो. बरं आता किती जणांना समजलं बरं व्यवस्थित? हँड रेज करा. किती जणांना व्यवस्थित समजली 4ची कसोटी? ओके. 13 नंबर वाढले पाहिजेत. ज्यांना एकदम व्यवस्थित समजली ना त्यांनीच हँड रेज करा. ज्यांना नाही समजत त्यांनी हँड रेज करू नका. त्यांच्यासाठी आणखी उदाहरणं घेऊयात आपण. अशी काही घाई नाही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणखी. रिव्हिजन जे आहे अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये रिव्हिजनवाले टॉपिक होत असतात. रिव्हिजन लवकर होतं. प्रश्नपत्रिका नंतर तुम्हाला आता अंदाज येणार नाही, पण नंतर तुम्ही पहा खूप फास्ट होतं. फक्त सुरुवातीला जेव्हा आपण उदाहरणं पाहत असतो, एखादा टॉपिक पाहतो, तेव्हा तो टॉपिक जो आहे तो थोडासा 2 दिवसांमध्ये संपायला हवा. आपल्या रिव्हिजनमध्ये जसा संपतो तसा तो 8 दिवस जातो. पण तो 8 दिवस लागू द्या, काही हरकत नाही. रिव्हिजन तुम्ही 8 दिवसाचं प्रकरण 1च दिवसात नंतर कंप्लीट करणार आहे. सुरुवातीला समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो. रिव्हिजन वाले टॉपिक खूप फास्ट होत असतात. ओके. फक्त 10-11 जणांना जवळजवळ 15 पर्यंत संख्या गेली होती, पण पुन्हा एकदा 11 वरती आलेली. बरं चला पुन्हा एकदा उदाहरणं घ्यायची मग. व्यवस्थित सर्वांना समजलेलं नाही. बरोबर ना? घ्यायची उदाहरणं आपण आणखी. मॅम मला समजलं. ओके. मॅडम मॅम मला समजले. मॅम मला समजलं. ओके. पण काही जणांच्या नको घ्यायला समजलं. मॅडम मला समजलं. मॅम मला समजलं. सगळ्यांना समजलं आहे. सर्वांना समजले. तरी सुद्धा आणखी 2 उदाहरणं घ्या. त्यानंतर आपण पाहूयात. आता थोडासा मोठा नंबर आणि कसोट्या ज्या आहेत थोड्याशा अशा मोठ्या नंबरसाठीच असतात. तुम्हाला अगदीच असा दिला 12 नंबर दिला आणि इथे वापरा बरं 4ची कसोटी. गरजच नाही पडणार 4च्या कसोटीची. संख्याच 2 अंकी आहे. आपल्याला कसोट्या ज्या आहेत त्या मोठ्या नंबरसाठी आपल्याला यूज करायच्या असतात. 5 अंकी असेल, 6 अंकी असेल, 7 अंकी असेल, अशा संख्यांसाठी आपण कसोट्या वापरतो. इथे 2 अंकी संख्येसाठी तुम्ही कसोटीकडे जाऊ नका. 2 अंकीसाठी जायचं नाही. मोठ्या मोठ्या संख्यांकडे 3 पेक्षा जास्त मोठ्या असणाऱ्या संख्यांकडे. आता इथे 8 9 4
आणि इथे 6. तेव्हा इथे बदल करते मी. आता सांगा या संख्येला 4ने भाग जाईल का? पहा 98,42,38,496 अशी ही संख्या आहे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर येतंय. नो म्हणणं आहे बऱ्याच जणांचं. मला मागचं तर उत्तर नाही ना दिसत आहे. ओके. हो आणि नो असे दोन ऑप्शन्स पुन्हा एकदा सुरू झाली. अगोदर नो नो होतं, आता हो हो येतंय. ओके. चला आता हो हो येणं अपेक्षित होतं. का आता इथेच असं नंबर ठेवून पाहायचा. 4ने आपण पेन्सिलनं लिहून घ्यायचं लगेच त्या नंबरच्या खाली. 4ने भाग जातो का? 4 1 4. 4च्या पाड्यामध्ये 4 येतो एक नंबरला. फक्त कट मारायचा आणि कोणत्या क्रमांकावरती आहे, तो क्रमांक खाली लिहायचा. आणि वरच्या संख्येला भाग देताना 4च्या पाड्यामध्ये 9 येत नाही, पण 8 येतो दुसऱ्या क्रमांकावरती, म्हणून तो 2 वरती लिहिला. 9ला काट मारून 9 मधून 8 कमी केले, 1 उरला. हा 1 इथे ठेवला. 1 आणि 6 हे 16 झाले. 4 चौक 16 म्हणजे पूर्ण संख्येला भाग केला, बाकी शून्य उरली. तर बाकी शून्य उरली तर त्याला म्हणायचं निशेष भाग जाणे. या संख्येला 4ने निशेष भाग जातो. आता आणखी एक लास्ट वाला नंबर, ज्यांना नव्हतं ना समजलं त्यांच्यासाठी. चला लहान नंबर दिला तुम्हाला 5482. पटकन सांगा या संख्येला भाग जाईल का? या संख्येला 4ने भाग जाईल का? आपण 4ची कसोटी पाहतोय. व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर नो येतंय. इथे काय करावं लागेल आपल्याला? 4ने भाग देऊन पाहायचा. 4 1 4, 4 2 8. पुढच्या संख्येला जर भाग जात नसेल तर तिथे शून्य ठेवायचा. म्हणजे आता हा जो उरलेला नंबर असतो तोच बाकी आहे. तर इथे बाकी उरली 2. भागाकाराला 20 बाकी 2. अशी बाकी उरणारे जे आहे तर ती संख्या चालणार नाही. या संख्येला भाग जाणार नाही. ओके. चला आता आपण पाहूयात 8ची कसोटी. ज्यांना 4ची समजली त्यांना अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये 8ची समजणार आहे. जशी 4ची आहे तशीच 8ची आहे, फक्त इथे एक अंक वाढवला. म्हणजे तिथं दशक आणि एकक होता, तर आता इथे शतक, दशक आणि एकक, 100, टेन्स आणि युनिट या तिघांनी मिळून तयार झालेला नंबर हा 8ने डिव्हाइड करून पाहायचा आहे. 8ची कसोटी ही मुळात 4 अंकांपेक्षा जास्त मोठी संख्या असणाऱ्या संख्येसाठी वापरली जाते. ओके. मला सांगा ही 4 मध्ये आता नाही ना कोणाला प्रॉब्लेम? नाही. नाही. आणखी एक 4 8ची कसोटी म्हणतात 3 शून्य पाहिजेत. म्हणजे शतक आणि एकक या स्थानांवरती जर असे 3 शून्य असतील, लास्टला 3 झिरो, की त्या संख्येला 4ने भाग जातोच. आणि लास्ट वाले 3 अंक हे पाहिजेत. आता इथे उदाहरण दिले 5984 याला 8ने भाग जातो का? तर आपण चेक करूयात कसा जातो. 8ने भाग देऊन पाहायचा. 8 1 8. पहा इथे 8 1 8. 9 मधून 8 कमी केले, 1 उरले. 8 2 16, 2 उरले. 8 त्रिक 24. 123 उत्तर आलं. बाकी कुठल्याही प्रकारची उरली नाही. म्हणजे या संख्येला 8ने भाग केला. या प्रकारे चेक करायचं. आता तुमच्यासाठी उदाहरणं पाहूयात. उदाहरण घ्या 8च्या कसोटीवरचं. 9482. 4 अंकी संख्या दिली. हे यस जे आत्ताचं उत्तर आहे की मागचं आहे? ओके. यस आणि नो अशी दोन दोन आन्सर्स येतात. ओके. आता जवळजवळ सर्वांचंच नो म्हणणं आहे. येऊ द्या, प्रत्येकाचा आन्सर येऊ द्या. चला सर्वांचंच नो म्हणणं आहे. आता का भाग जात नाही ते आपण चेक करूयात. पहा शेवटच्या 3च अंकांना किंवा हे 3 अंक आपण असे शेजारी उचलून ठेवूयात आणि या तिघांना 8ने भाग देऊन पाहूयात.
8ने भाग देऊन पहा 8 एक 8, 8ने 4ला भागच जात नाही. मग आता दोघांचा विचार करायचा. मग 8 सख 48 होतो. आता पुढच्या अंकाला लगेच भाग नाही द्यायचा. इथे जर आता मोठा नंबर नाहीये तर इथे आपण काय करतो, अगोदर शून्याचा भाग द्यायचा आणि इथे शून्याचा भाग देऊन आता हे उरलेला जो असतो तो 2 आहे. मग उरलेला जो नंबर आहे तर तो असं चालणार नाही. म्हणजे इथे बाकी जी आहे उरलेला नंबर म्हणजे शून्याचा भाग देऊन उरतोय जो पुढे तीच बाकी असणार आहे. तर ती बाकी आपली 2 असणार आहे. ही बाकी 2. ओके, समजते सर्वांना? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. पहिलं उदाहरण हो होतं मॅडम. दुसऱ्या क्रमांकाचं हो उदाहरण. मॅडम. 3 4 हो 9 मॅम. 4 9 6. पहा आता या संख्येला भाग जातोय का? 34,98,496. चेक करा. तीन मिनिटं. चला, आलं उत्तर सर्वांचं? ओके, नाही. नो म्हणणं बऱ्याच जणांचं. येस सुद्धा आलं आणि नो सुद्धा आलं. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. बरं, आता पहा भाग जातो की नाही चेक करा. आता ज्यांना कटछट नाही समजत त्यांनी या पद्धतीने तुमच्यासाठी पुढं. तुमच्यासाठी दोनही पद्धतीने मी घेतलेले. या पद्धतीने भागाकार असेल तर तो भागाकार पण शिकून घ्या. 8ने 4ला जात नाही, मग दोघांचा विचार करायचा. 8 पंचे 40. 9 उरले. 6चा नंबर आहे आता खाली. 8 आता सॉरी 8 मॅडम चुकलं. 8 8 सक 48. 8 सक 48. जवळची संख्या राहिलीच की आपली. 8 सख 48. 49 मधून 48 गेले, 1 उरला. हा पुढचा 6. 8 येतो का? मॅडम तुम्ही वरती 6 द्यायचंय तिथं. भाग सहाचा जातो. आपण अगोदर पंचे घेतले ना. मॅम नाही होत. हो, आता 8 दुने 16. बाकी उरली 0. आता जाईल का? नाही. जाईल. केला ना, बाकी 0 उरली. बाकी 0 उरली म्हटलं हो जाईल. जाणार नाही. बरं, आता आणखी एक नंबर घ्यायचा. मॅम जाईल. हो, जातो, भाग जातो. 5 9 4 2 6 9 0 0 0. आता सांगा. आलं उत्तर? आता तर इथे चेक पण नाही करायचं. येस, चला. येस, तरी सुद्धा 1-2 जणांचं नो उत्तर आहे बरं. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लास्ट वाले नंबर हे लास्ट वाले 3 0 असले की 100% 8ने भाग जातोच. शेवटी 3 शून्य आहेत म्हणजे शतक मॅम तिथे आणि 6 एकक. होतं. ते मी 8 घेतलेलं त्यामुळे माझं उत्तर चुकलं होतं. शेवटी 6 होतं 96च्या तिथे मी 8 आठ चुकलेलं घेतलं होतं. आठ माझं. घेतलं चुकलं. बरोबर आहे. बरं, आलं लक्षात? असे लास्टला जर 3 0 असतील तर तिथे check हो करायचं. मॅम. तर आता शेवटचा 1 मिनिट झाला. आज तुमच्या अभ्यासामध्ये कसोट्या लिहायच्या तुम्ही सगळ्या. ओके, आता शेवटचा 1 मिनिट आपण थांबूया. उर्वरित कसोट्या. ओके, बाय, गुड नाईट. क्लास संपलाय, होमवर्क पाठवा. आज कसोट्या क्लास संपल्यावर होमवर्क आलेला नाही बऱ्याच जणांचा. बाय मॅम. ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट. हो, पाठवते. कसोट्या लिहायच्या त्याच होमवर्क मध्ये.